मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकवीन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। मॉमच्या हातच्या चकल्या काय कमालच यार। यार या बायका एवढे कठीण आयटम बनवत कसं असतील? सोड जाऊ दे, खायला मजा येते। बघते, थँक्यू 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 सो मच, थँक्यू। कशाबद्दल? अगं कशाबद्दल काय? तू हे जे काही सगळं प्लॅन केलंस त्याबद्दल। ओ राईट, तुला असं वाटत असेल मी तुझ्याशी भांडेन किंवा रागवेन तुला, हो ना? नाही मी उलटा खूप आनंदात आहे। हा, कारण हा जो सगळा तू प्लॅन केला होतास ना माझी वाट लावायला, तो माझ्या फेवर मध्ये गेलाय। काय काय बोलतेस तू? हा म्हणजे बघ ना, बरंच झालं ना राधिकाला आमच्या बाबतीत कळलं ते। आता गॅरीला आणि मला काहीही लपवायची गरज नाही, कोणाशीच खोटं बोलायची गरज नाही। यु नो व्हॉट, मी कधीही गॅरीकडे जाऊ शकते आता। गॉड, आय फील सो फ्री। शनया काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? परिस्थितीचं भान आहे की तेही सोडलंयस? हे जे काही झालंय त्याबद्दल तुला जरा देखील लाज वाटत नाही का ग? मला कशाला वाटेल काही? शनया तू हे विचारूच कसं शकतेस? अगं जाऊन बघ जरा राधिकाताईंकडे, काय अवस्था झालीये त्यांची। तुझ्यामुळे त्यांचं घर उद्ध्वस्त झालंय। 8 वर्षांचा सुखाचा संसार मोडलायस तू त्यांचा। तू कधी विचार केलायस का शनया? शनया जर तुझ्यामुळे राधिकाताईंना आणि त्यांच्या मुलाला घर सोडावं लागलं तर काय करणार आहेस तू? मी काय करणार आहे त्यात? आणि तू काय ग सारखं सारखं मलाच काय बोलते एकसारखी? मी सांगितलं तुझ्या राधिकाताईच्या नवऱ्याला माझ्या मागे मागे यायला? ही इज इक्वली रिस्पॉन्सिबल, ओके? त्याला जाऊन बोल ना। हो, तो रिस्पॉन्सिबल आहेच या सगळ्याला, पण त्याच्यापेक्षा तू जास्त रिस्पॉन्सिबल आहेस। आणि तुमच्या दोघांच्या चुकीची शिक्षा त्या बिचाऱ्या राधिकाताईंना भोगावी लागते। हे नेहमी असंच होतं। दोघांमध्ये जर कोणी तिसरं आलं ना तर त्रास फक्त त्या तिघांमधल्या प्रामाणिक व्यक्तीलाच होतो। ए प्लीज तू तुझा इमोशनल क्वेश्चन नको घुसव या सगळ्यामध्ये। ऍक्च्युली यु नो व्हॉट, तू पण ना त्या गॅरीच्या बायकोसारखी आउटडेटेड गोष्टी करतेस सगळ्या। यु नो व्हॉट, मी जर का तिच्या जागी असते ना तर आत्ताच्या आत्ता त्याला म्हटलं असतं की खड्ड्यात जा आणि शोधला असता बेटर ऑप्शन कोणीतरी। शनया तुझ्यावर चीड नाही, राग नाही, दया सुद्धा येत नाहीये मला तुझी। कीव येते, कीव या सगळ्याची, तुझ्या मेंटॅलिटीची। शनया मी हे जे काही बोलतेय ना त्याचा सिरियसनेस तुला आत्ता नाही कळणार, पण तू जे हे काही करून ठेवलंयस ना त्याची शिक्षा तुला राधिकाताई नक्कीच देते। नाही, एका स्त्रीसाठी तिचं घर, तिचा संसार हेच तर तिचं आयुष्य राहते। माझं सगळं जीवन याच घरात याच संसारात जाईल अशी अपेक्षा ठेवून मी वागत राहिले। म्हणूनच माझ्या नवऱ्याला, मुलाला, सासू सासऱ्यांना कोणालाही त्रास होईल असं काहीच केलं नाही मी। मग तरी आज ही वेळ काऊन आली?
मला माझा नवरा हे घर सोडून जायचं म्हणून राहिला. नाही राधिका, नाही. इकडून गेलीस तर राहशील कुठे? काय करशील? कशी जगशील? यांच्याशिवाय मी माझं आयुष्य नाही, मी विचारच नाही करू शकत. हे जे म्हणतील ते करीन. जसं वागायला सांगतील तसं वागीन, जसं राहायला सांगतील तसं राहील. पण माझा हा संसार मोडू देणार नाही. नाही मोडू देणार. हा बच्चा बोल. एवढ्या रात्री कसं काय केलंस फोन? झोपली नाहीस का तू? सोना, कशी झोपणार आहे मी? आय नो ना तूही जागा असशील. मला माहिती आहे तुला झोप येत नसेल ते, राईट? तुला झोप येत नाहीये, मग मी कशी झोपणार आहे? आय एम वरीड अबाउट यू सोना. आय लव्ह यू फॉर दॅट. तुला माहिती बच्चा, तू जेवढा माझा विचार करतेस ना तेवढा इतर कोणी माझा विचार करत नाही. मला काय वाटतं, मला काय हवंय हे फक्त आणि फक्त तुलाच कळतं. बाकी कोणाला काही पडलेलीच नाहीये. आय नो, पण असं असूनही तू अजूनही तुझ्या बायकोचाच विचार करतोयस. आताही शनायासाठी त्या गुड फॉर नथिंगला सोडू की नको सोडू हाच विचार करत बसलायस ना? पण मग काय करू यार मी? अरे काय करू, काय करू? मला मगाशीच म्हणाला होतास ना की तिच्या तोंडावर जाऊन डिवोर्स पेपर्स मारतो म्हणून. then what is the problem? सॉरी. अरे stop thinking about her. Start thinking about us now, our future. गॅरी, आपण दोघं मिळून किती मस्त लाईफ जगू यार, किती एन्जॉय करू. गॅरी, तू स्वतःचा विचार कर ना. तुला किती मोठं व्हायचंय, खूप काम करायचंय, अजून GM व्हायचंय तुला. आणि या सगळ्यात मीच तुझी हेल्प करू शकते, तुझी ती बायको नाही. ती फक्त तुझ्या पायात पडलेली बेडी आहे. शी इज जस्ट डेड वेट, ट्रस्ट मी. ती तुझा प्रोग्रेस नाही होऊ देणार. तू काय एवढा विचार करतोस? तू काढ तिला घराच्या बाहेर. आणि नको एवढा घाबरूस यार. मी आहे ना तुझ्या सोबत. जस्ट टेल हर टू गेट आउट. एवढंच करायचंय तुला. प्लीज गॅरी, बी अ मॅन. आणि गॅरी, एक गोष्ट लक्षात ठेव. यावेळेस जर तू मागे हटलास ना तर मी तुझ्या आयुष्यात नसेल. मग राहा तुझ्या त्या गुड फॉर नथिंग बायको सोबत, टिपिकल काका बनून. सोना, दिस इज युअर लास्ट चान्स अँड आय मीन इट सिरियसली. बाय. सोना, दिस इज युअर लास्ट चान्स अँड आय मीन इट. मला माहितीये तुम्हाला मी जुन्या विचारांची वाटते. मला माहितीये
मी त्या शनायासारखी काही मॉडर्न नाही, अशी होऊ पण नाही शकणार, पण मी तुमच्यासाठी प्रयत्न करीन. खरंच. आता इतक्या दिवसांचा संसार आहे आपला, असं अर्ध्यात सोडून जाऊ नका हो. तुमच्याशिवाय आयुष्याचा विचारही करू शकत नाही मी. असं मला तोडू नका. वाटलं तर मी काय हो, झोप येत नाहीये ना? वाटलंच होतं मला. अहो पण किती फेऱ्या माराल, पाय दुखतील अशानं. तुला तरी येत होती का झोप? सारखी आपली या कुशीवरून त्या कुशीवर वळते. मला झोपा म्हणे. विचार करण्यापलीकडे काय करू शकतो आपण सांगा? राधिकाची फार काळजी वाटते हो. खूप अस्वस्थ व्हायला होतं. काय चाललं असेल तिच्या मनात आता? अहो ती ती आपल्या जीवाचं काही बरं वाईट तर करून नाही घेणार ना? नाही नाही, शक्यच नाही. उगाच काहीतरी भलते सलते विचार डोक्यात आणू नकोस हा. राधिका इतका विचार नाही करणार. हा. म्हणजे तुझ्या मनात जी शंका येत होती ती माझ्याही मनात डोकावते हो. नाही तशी राधिका धीराची आहे, पण ते असलं अविचार नाही करणार. पण काय प्रसंगी माणूस खसलेला असला ना की काही सुचत नाही त्याला. नको नको ते विचार त्या माणसाच्या डोक्यात येतात. काय एकतर तिला आधीच एवढा धक्का बसलाय. हे आपण जाऊन चल बघून येऊया आता. नको नको, आत्ता नको. झोपले असतील ते. ती कसली झोपते? तिच्या डोळ्यासमोर भविष्यातला अंधार आला असेल. तिला झोप लागणं शक्य आहे का? चल आपण जाऊन तिला बघून येऊ. चल. फार फार तर काय परत येऊ. नको आत्ता नको. 6 वाजेपर्यंत वाट बघूया. गुरुनाथ असेल घरी, त्याला नाही आवडणार. रात्रीचे वाद आणि भांडण नकोत आता. आणि जे काय होईल त्याचा त्रास शेवटी राधिकालाच भोगायचा ना. सांत्वन करायला असू आपण, पण त्याचा कितीसा उपयोग होणार सांगा? काय तर तू म्हणतेस तर नको जाऊया. काय कसं काय घडलं ग? त्या पोरीनं कोणाचं काय वाकडं केलं मला सांग. तो कधी कधी ना देवावरचा विश्वासच उडतो माझा. साध्या साध्या माणसांच्या नशिबी असले भोग आणतो तो. सारखा राधिकाचा चेहरा दिसतोय डोळ्यापुढे. डोळ्याला डोळा लागत नाही हो. असं म्हणतात सणासुदीच्या दिवशी घरच्या लक्ष्मीचा अपमान होणं अशुभ असतं. आज गुरुनाथने दुखावलंय राधिकाला, तर ह्याच्यापेक्षा विपरीत आणखी काही करू नकोस म्हणावं. देव असलाच ना तर त्याला हात जोडून माझी एक विनंती आहे. तिच्यावर जो काही आता प्रसंग आलाय ना त्याला तोंड देण्याचं बळ तिला मिळू दे रे. काय हो, तुम्ही अजून जागेच?
झोप नाही येऊन राहिली का? एवढं सगळं झालंय दिवसभरात, झोपच उडाली आहे माझी. अहो, मी काय म्हणते, प्रत्येक माणसाच्या हातून चुका घडतात. खरा माणूस तो की जो ह्या चुकांवरती मात करतो, बिघडलेली गोष्ट पुन्हा सुधरवतो. मी सगळं विसरून जाईल, तुम्ही पण विसरून जा. आपण नव्याने संसाराला सुरुवात करूया. पण आता यापुढे त्या पोरीशी काही संबंध ठेवायचा नाही. मी तर म्हणते, तुम्ही नोकरीच सोडून द्या ना. तुम्हाला कुठल्याही ऑफिसात चांगली नोकरी मिळेल. पण आता त्या मुलीचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. तर मला हे सगळं करायचं नसेल तर तुम्हाला कुठल्याही ऑफिसात चांगली नोकरी मिळेल. पण आता त्या शण्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. पण मला हे सगळं नसेल करायचं तर तू हे जे काही सगळं म्हणतेस ते मला करायचंच नसेल तर पण हा असं आहे की घरपडा केला तर कसा संसार करता येईल आपल्याला? अरे नाही करायचा आहे संसार मला. नाही, तुम्ही चिडू नका. तुम्ही रागाच्या भरात काहीच्या काही बोलता. मी चिडून बोलत नाही, रागाच्या भरात तर त्याहून नाही. जे काही बोलतोय ते शांतपणे विचार करूनच बोलतोय. इथे माझं काही नाहीच आहे राधिका. जे काही येते सगळं तुझं आहे, सगळं तुझ्या मनासारखं, तुला हवं तसं. मला काही आनंदच मिळत नाही याच्यामध्ये. राधिका, मला नकोय संसार. या घरात माझं मन नाही रमत. कारण इथे माझं असं काही नाहीच आहे, सगळं तुझं आहे. तुझं, तुझ्या मनासारखं, तुला हवं तसं. नाही रमत माझं मन इथे. म्हणून मग फक्त नातं आहे म्हणून संसार रेटत बसायचं का? याला काय अर्थ आहे? असं काऊन बोलून राहिले तुम्ही? हे सगळं फक्त माझं कसं असेल? पण दोघांनी मिळून तर सगळं उभं केलंय ना. एक दिवस, एक क्षण एकत्र घालवलाय. त्या कोपरा आपण मिळून सजवलाय. आणि आता तुम्ही म्हणून राहिलात की तुम्हाला हे आवडत नाही. हो, नाही आवडत आहे मला. नाही आवडत मला आणि हेच सत्य आहे. राधिका, मला तू आवडत नाही. मला शनाया आवडते आणि मी तिला कधीच सोडू शकत नाही. राधिका, मला तू आवडत नाही. मला शनाया आवडते आणि मी तिला कधीच सोडू शकत नाही. नाही, तुम्ही आता हे असं बोलून राहिले, पण मला माहितीये ना तुमचं खरं प्रेम तर माझ्यावरतीच होतं ना. तुम्ही त्या शनाला भेटू नका बरं. ती तुम्हाला भडकवते. मी तर आता तिला तुमच्या जवळ फिरकूच देणार नाही. यापुढे ना तिला भेटू नका. ती काहीतरी बोलून तुम्हाला फितवायचा प्रयत्न करून राहील. लहान आहे का मी की कुणाचं ऐकून त्यानुसार वागेन? मला माझं बरं वाईट कळत नाही का? एक लक्षात घे, माझं शनायावर प्रेम आहे. मी तिला कधीही सोडणं शक्य नाही. मी नाही जगू शकत तिच्याशिवाय.
आणि जरा स्पष्टच बोलतो. कदाचित तुला नाही आवडणार, पण राधिका माझ्याकडे पर्याय नाही. मला नाही न्यायचं तुझ्याबरोबर. अहो ऐकून घे, ऐकून घे. मी काय बोलते ते ऐक आणि नंतर बोल. कसं आहे राधिका, हे सगळं तुझ्या समोर अशा पद्धतीने आलं म्हणून, नाहीतर मी आज ना उद्या सांगणारच होतो तुला. मला आजकाल तुझ्या बरोबर राहावंसं नाही वाटत. वागणं, तुझं बोलणं, तुझं ओव्हरऑलच मला नाही पटत. इरिटेट होतं मला. त्यामुळे इट्स बेटर की तू हे घर सोडून निघून जावास.